वळूया आजच्या चर्चेच्या मुद्द्याकडे। मंडळी, गेल्या काही दिवसात विरोधकांनी निवडणूक आयोगाला आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलंय। रविवारी निवडणूक आयोगानं समोर येऊन आरोपांना आणि प्रश्नांना उत्तरं दिली, पण त्यांच्या उत्तरानं देशाचं समाधान झालं का, हा खरा सवाल आहे। सत्ताधारी, विरोधक आणि अगदी निवडणूक आयोग एकमेकांवर काय राजकीय टीका टिप्पणी करतात यात या देशाला कवडीचा रस नाही। देशातल्या मतदारांना पारदर्शक निवडणूक आयोग हवाय, बस। प्रश्न आहे, लोकांच्या मनातल्या प्रश्नांना खरंच पत्रकार परिषदेतून उत्तर मिळालं का? जर त्याचं उत्तर काही प्रमाणात हो आहे, तर काही प्रमाणात आजही काही प्रश्न अनुत्तरितच आहे। निवडणूक आयोगाची काही उत्तर तार्किक आणि पटण्यासारखी, तर काही अजिबात पटण्यासारखी नव्हती, ती जवळपास हास्यास्पद होती। कुठली तीही सांगतो। प्रायव्हसीचा मुद्दा उपस्थित करत निवडणूक आयोगानं सीसीटीव्ही फुटेज कसं देणार असा सवाल विचारला, पण निवडणूक आयोग महिलांच्या मागे लपून लपवा-छपवी करतंय असा विरोधक आरोप करताय। कारण समजा उद्या एखाद्या सोसायटीच्या सुरक्षेसाठी सीसीटीव्ही बसवले, त्यात एका घरात चोरी झाली, त्यांना सीसीटीव्ही फुटेज दाखवा म्हटल्यावर सोसायटीतल्या बायका मुलींचे फुटेज दाखवायचे का असं उत्तर त्या सोसायटीने दिलं तर चालेल का हो? नाही ना। प्रश्न आहे, सीसीटीव्ही बसवले कशाला? पारदर्शकतेसाठी बसवलेले कॅमेरे जर कुणाला दाखवताच येत नसतील तर मग त्याचा उपयोग काय? बरं, मतदान करताना सगळे अंगभर कपड्यातच होते की, एवढं आक्षेपार्ह असण्याचं कारण काय? मतदान केंद्राच्या बाहेर सेल्फी पॉइंट तर निवडणूक आयोगानंच बसवले होते की, मग प्रॉब्लेम काय? असे अनेक सवाल उपस्थित केले जात आहेत। सीसीटीव्ही नसते तर चंदीगडमध्ये निवडणुकीत केलेला जो घोळ होता तो कधीच समोर आला नसता असा दावा केला जातोय। शिवाय महाराष्ट्रात खरंच 40 लाख नवीन मतदारांची नोंद केली का यावर समाधानकारक उत्तर अजून मिळालं नाही। एवढंच नाही, डिजिटल वोटर लिस्ट का देत नाहीत या प्रश्नावरही निवडणूक आयोग पुन्हा प्रायव्हसीचा मुद्दा उपस्थित करताय, जे विरोधकांना अजिबात पटत नाही। पण असे काही मुद्दे नक्की आहेत जे आयोगाने मांडले, जे पटण्यासारखे होते। राहुल गांधींनी विचारलं होतं की अनेक मतदारांचा घर क्रमांक 0 किंवा 1च कसा आहे? त्याला उत्तर दिलं गेलं की कोट्यवधी लोकांच्या घरांचा क्रमांक 0 आहे, कारण ग्रामपंचायत, नगरपालिका त्यांनी त्या घराचा क्रमांक घेतलेला नाही। शहरांमध्ये अनधिकृत वस्त्या आहेत, तिथं लोकांच्या घरांना क्रमांक मिळालेला नाहीये, अनेक घरांना नंबर नसतात, त्यामुळे त्यांचा नंबर 0 नोंदवला जातो। हे निवडणूक आयोगाचं उत्तर पटण्यासारखं आहे। राहुल गांधींनी उदाहरण देत आणखी एक प्रश्न विचारला होता की निवडणूक आयोग मतदारांची डुप्लिकेट नावं इतर ठिकाणच्या याद्यांमधून का बरं हटवत नाही? यावर निवडणूक आयोगानं सांगितलं की त्या व्यक्तीचं लोकेशन बदललं, गाव बदललं, मात्र त्यानं जुन्या यादीतून त्याचं नाव हटवलं नाही, त्यामुळे अशी परिस्थिती निर्माण झाली। एकूणच काय, तर निवडणूक आयोगाच्या पत्रकार परिषदेतून काही प्रश्नांची उत्तरं मिळाली, काही प्रश्नांची उत्तरं अजूनही मिळालेली नाहीयेत। जोपर्यंत मतदारांना समाधानकारक उत्तरं मिळणार नाहीत, तोवर मतदारांच्या मनातला संशय कायम राहणार आहे। त्यामुळे दोन्ही बाजू आता समोर आलेल्या आहेत, त्यामुळे चर्चा अधिक चांगली करूया, जाणून घेऊया की या सगळ्यातले वेगवेगळे पदर काय आहेत। गेल्या 24 तासांमध्ये 3 महत्त्वाच्या पत्रकार परिषदा झाल्या, एक निवडणूक आयोगाची, त्यानंतर काँग्रेसची आणि त्यानंतर भाजपची। जोरदार रणकंदन सुरू आहे। हवं तर राजकीय कुस्ती म्हणा, राजकीय दंगल म्हणा, किंवा कुरुक्षेत्रावरचं राजकीय युद्ध सुद्धा म्हणा, पण या सगळ्यातनं काही मूलभूत सवाल निर्माण झालेत, ज्याची आज आपल्याला चर्चा करायची आहे। बडे मुद्देच्या माध्यमातून सवाल आहे, निवडणूक आयोगाची उत्तरं खरंच समाधानकारक आहेत का? हा सवाल तुमच्यासाठी सुद्धा आहे। तुम्ही तुमचं मत यावरचं नोंदवा। चर्चेच्या शेवटी मत जे तुमचं आहे ते दाखवणार आहे। प्रश्न पुढचा, आयोगाच्या उत्तरांनी मतदारांचा विश्वास वाढेल का? हा सुद्धा सवाल आहे। ती विश्वास वाढवणारी उत्तरं होती का याचं उत्तर आपल्याला शोधायचं आहे। यादीतल्या घोळाला घोटाळा म्हटलं गेलं का? तांत्रिक चुका होत्या, तांत्रिक चुका होतात, आणि त्या तांत्रिक चुकांना घोटाळा म्हटलं गेलं, हा जो दावा केला जातो त्या तथ्य आहे का? सीसीटीव्ही न देऊन आयोग काहीतरी लपवतंय का? आयोगाचं सीसीटीव्ही न देण्याच्या संदर्भातलं जो तर्क आहे तो तर्क खरंच पटणारा आहे का? विश्वासार्हतेसाठी अजून पारदर्शक होणं गरजेचं आहे का निवडणूक आयोगाला? आणि निवडणूक आयोग किमान एक पाऊल तरी पुढे आलं, आपण उत्तरदायी आहोत या देशाला
आणि उत्तर द्यावं लागेल हे तरी त्यांना कळलेलं आहे. ते उत्तर द्यायला समोर आले, हेही नसे थोडके असं म्हणूया आणि चर्चेला सुरुवात करूया. या चर्चेत सहभागी होण्यासाठी मान्यवर पाहुणे आपल्या सोबत आहेत. या चर्चेत सहभागी होण्यासाठी भाजपचे खासदार अनिल बोंडे आपल्या सोबत आहेत. अनिल भाऊ, स्वागत आहे तुमचं. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्या सुषमाताई अंधारे आपल्या सोबत आहेत. तुमचंही स्वागत आहे. आपल्या सोबत राजकीय विश्लेषक रविकिरण देशमुख सर आहेत. रविकिरण सर, तुमचंही स्वागत आहे. आणि अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे राष्ट्रीय समन्वयक शैलेश अग्रवाल सुद्धा या चर्चेत सहभागी झालेले आहेत. शैलेशजी, तुमचंही स्वागत आहे. चर्चेची सुरुवात मला तुमच्यापासून करायची आहे. राहुल गांधींनी मतचोरीचा आरोप केल्याच्या नंतर निवडणूक आयोगानं काल रविवारी सुट्टीच्या दिवशी सुद्धा पत्रकार परिषद घेऊन तुम्हाला उत्तरं दिली आणि ती उत्तरं देत असताना ते म्हणाले तुमचे आरोप निराधार आणि बेजबाबदार आहेत. तुम्ही जे आरोप केले होते, तुम्ही जे प्रश्न उपस्थित केले होते, त्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला मिळाली का? खरंच त्यांनी जे उत्तरं दिले ते समाधानकारक होते का हे पूर्ण देश बघत होता. आम्ही सुद्धा या ठिकाणी राजकीय क्षेत्रात आहो. आम्हालाही राजकारण समजते, आम्हालाही मतपत्रिका समजतात, मतपत्रिकेतील नावं सुद्धा समजतात. या ठिकाणी मी वर्धा जिल्ह्याचा आहे, मी वर्धा जिल्ह्याच्या मतपत्रिका तपासल्या. त्यात आम्हाला खूप ठिकाणी दिसून आलं की जे ग्रामीण भागातले मतदार आहेत त्यांच्या ग्रामीण भागातल्या मतदार यादीत सुद्धा नाव आहे आणि त्यांचंच नाव तिकडे शहरी भागातल्या सुद्धा मतदार यादीत आहे. अशा प्रकारे 2-2 ठिकाणी 4-4 ठिकाणी जे इथून मायग्रेट झालेले मायग्रंट जे आहेत त्यांचं सुद्धा त्या ठिकाणी मायग्रंट्सचे सुद्धा नावं या ठिकाणी वर्धा जिल्ह्यातही आहे आणि ज्या ठिकाणी ते नागपूरला गेले, पुण्याला गेले, मुंबईला गेले तिथच्या सुद्धा मतपत्रिकांमध्ये आहे. मग हा दोष नाही का आणि याची जबाबदारी निवडणूक आयोगाची नाही का? बरं, हा दोष काल आला? हा गेल्या लोकसभा निवडणुकीत झाला, विधानसभेत निवडणुकीत झाला, की हे वर्षानुवर्ष चालत आलेलं आहे? नाही, वर्षानुवर्ष कुठं, ते आता लक्षात यायला लागलं जेव्हा आम्ही पराभवाच्या समीक्षा करायला लागलो, ज्यावेळेस आम्ही मतपत्रिका तपासायला गेलो. मतपत्रिकेचा इलेक्ट्रॉनिक डेटा तुम्ही द्यायला तयार नाही आणि मॅन्युअल मतपत्रिका तपासायला किती वेळ लागतो एका मतदारसंघाच्या हे चांगल्याने सगळ्यांना समजू शकते. आणि जर तुम्हाला काही लपवायचं नाही आणि कुठे इरेग्युलरिटीज नाही, कुठे काही चूक नाही, तर मग डेटा द्यायला अडचण काय? ठीक आहे, डेटा द्यायला अडचण काय आहे असं तुमचं म्हणणं आहे. मी येतो, अनिल भाऊ याच्यावरती अधिक सविस्तर बोलतील काय प्रॉब्लेम आहे डेटा द्यायला. पण सुषमाताई, मला तुम्हाला विचारायचं आहे की ज्या प्रकारे निवडणूक आयोगानं उत्तरं काल दिलेली आहेत, जे प्रश्न उपस्थित केले त्याच्या संदर्भातली, तुमच्यासाठी ते समाधानकारक होती का, की अजून काही प्रश्न असे आहेत ज्याची उत्तरं तुम्हाला मिळालेली नाहीयेत, मिळायची आहेत? कैलासजी, कालपर्यंत आम्ही असं म्हणत होतो की जेव्हा कधी आम्ही प्रश्न भाजपाला विचारतो तेव्हा उत्तर म्हणजे निवडणूक आयोगाला प्रश्न विचारतो आणि उत्तर भाजप कसं काय देत आहे. आता कालची परिस्थिती इतकी वेगळी होती की पत्रकार परिषद जरी निवडणूक आयोगाने घेतली असली तरी ते भाजपाचे वकील असल्यासारखेच बोलत होते. ज्या पद्धतीची मांडणी आणि विशेषतः काही जे मुक्त पत्रकारिता करणारे पत्रकार आहेत ज्यांनी फार महत्वाचे मुद्दे या संबंधाने उपस्थित केलेले होते, त्याची उत्तरं मात्र अजिबात निवडणूक आयोगाने समाधानकारक दिली नाही. महत्वाचा मुद्दा हा आहे की संपूर्ण एकूण जी निवडणूक झाली त्यातल्या एका मतदारसंघाचा जो काही डेटा निवडणूक आयोगाने पुरवलेला डेटा आहे, निवडणूक आयोगाच्याच डेटाला अनालिसिस करून जी संसदेतील विरोधी पक्षनेते राहुलजींनी जी काही प्रेस कॉन्फरन्स घेतलेली आहे त्याच्यावर जर आयोग ऍफिडेव्हिट मागत असेल तर हसावं गिरडाव. बरं, ते ऍफिडेव्हिट मागताना हे विशेष आहे की अनुराग ठाकूर ज्या वेळेला त्यांच्यावरती काही आरोप करतायत किंवा अनुराग ठाकूर जेव्हा निवडणुकीतल्या काही धांदली आणि अफरातफरीच्या संदर्भाने बोलतात तेव्हा मात्र त्या संदर्भाने निवडणूक आयोग त्यांना ना माफीनाम्याची मागणी करतो, ना त्यांना कुठलेही त्यांच्याकडून स्पष्टीकरण मागतो, ना त्यांच्यावर कुठल्याही पद्धतीची टिप्पणी ते करतात. एकूण सगळी पत्रकार परिषद बघता ती पत्रकार परिषद फक्त आणि फक्त राहुलजींना एक टीकेचं धनी करायचं आहे या पद्धतीने केली गेली. पण त्यातही महत्वाचं जेव्हा ते असं म्हणाले की सीसीटीव्ही फुटेज आम्ही कसं काय देणार आहोत बरं, कि इस देश की बहु बेटियों की प्राइवेसी कोई है की नहीं, मैं इस देश की बहु बेटी हूं ना. मी एक महिला म्हणून हे फार गांभीर्यानं आणि जबाबदारीनं आणि नम्रतेनं आणि माझ्या सगळ्या होशोहवास मध्ये मी हे नोंदवलं पाहिजे की असं काय विशेष आहे बरं. अहो, निवडणूक आयोगाच्या एकूण प्रक्रियेमध्ये मतप्रक्रियेमध्ये
काही अफरातफरी होऊ नये किंवा असं काही झालं तर ते कळावं, कुठलाही बेकायदेशीर मार्ग अवलंबिला जाऊ नये, यासाठीच तर सीसीटीव्ही असतो. लिहिलेलं असतं खाली, आप सीसीटीव्ही की निगरानी में है, यू आर इन द सिव्हिलियन. आणि हे जर लिहिलेलं असेल तिथे आणि त्याच्यावर आक्षेप आहे की तिथे काहीतरी घडलंय वेगळं, तर ते फुटेज द्यायला काय अडचण आहे? आम्ही म्हणजे निवडणूक आयोग इतकं म्हणजे इतके शिकलेले असतील, ज्ञानेश कुमारजींचं शिक्षण कदाचित माझ्यापेक्षा सुद्धा खूप जास्त झालेलं असेल, ते माझ्यापेक्षा ज्ञानी आहेत, अनुभवी आहेत, पण ते इतकी साधी गोष्ट समजत नाहीये की अरे कुणाच्याही बेडरूम मधले किंवा खाजगी किंवा अतिशय काहीतरी वेगळ्या पद्धतीचे व्हिडिओ फुटेज तुम्हाला मागितलेले नाहीयेत, तर जे फुटेज हे फक्त आणि फक्त कायदेशीर कामासाठीच वापरले जातात आणि ज्याच्यावरती शंका आहे ते जर तुम्हाला मागितलेले असतील तर ते तुम्हाला द्यायला काय अडचण आहे? आता हे सगळे जर प्रश्न जर विचारले, बरं त्यात त्यांना जेव्हा प्रश्न विचारला जातो की अरे भाई वहां पता ही नहीं था घर का, तो म्हणतायत की जिसका घर नहीं था उसका पता हमने 000 लिख दिया. ठीक है भाई, आपने 000 लिख दिया, लेकिन किसी के पिता का या किसी का नाम ADFJQYKLZ ऐसे क्यों लिखते हो? क्या उसको नाम भी नाही था, म्हणजे घराचा पत्ता नव्हता हे एक वेळ ठीक आहे मान्य केलं. अरे काय त्याला घरदार, त्याला नावही नव्हतं, त्याला बाप नव्हता, त्याला माय नव्हती, त्याला बहीण भाऊ कांदा काही नव्हतं त्याला. ज्या पद्धतीने काल निवडणूक आयोगाने उत्तरं दिलेली आहेत, मला वाटतं ती जास्त भाजपाचा पाय खोलात नेणारी आहेत, किंबहुना या देशातल्या एकूण लोकांच्या लोकशाही प्रक्रियेवरचा जो विश्वास आहे ती डळमळीत करणारी आहेत. अजून एकदा लोकांच्या शंका त्यामुळे दाट झालेत आणि ही एकूण बरं विशेष या सगळ्यांमध्ये एक महत्वाचं सबमिशन की अर्थमंत्री, भाजपच्या सत्ताधाऱ्यांचे अर्थमंत्री असणाऱ्या निर्मला सीतारामन यांचे यजमान जे परकला प्रभाकरन जी आहेत त्यांनी स्वतः सांगितलं की जर अशी हडबडी झाली नसती तर कदाचित महाविकास आघाडी 316 जागांवर गेली असती. या संबंधाने काय स्पष्टीकरण आहे भाजपाचं, ते भाजपाने जरा स्पष्टीकरण द्यावं. भाजपच्या नेत्यांना हे विचारायला हवं. प्रश्न तुम्ही उपस्थित करत आहे त्याच्याबद्दलची ती उत्तरे देत आहेत. आज त्यांनी पत्रकार परिषद घेतली. अनिल भाऊ आता आपल्यासोबत तांत्रिक कारणामुळे नाही आहेत, आले की मी लगेच त्यांच्याकडे जाईन. पण रविकिरण देशमुख सर आपल्यासोबत आहेत. रविकिरण सर, कालची पत्रकार परिषद तुम्ही बारकाईनं ऐकली असेल, पाहिली असेल. तुम्हाला ही पत्रकार परिषद किती महत्त्वाचं पाऊल वाटलं? गेल्या काही दिवसात ज्या आरोपीच्या पिंजऱ्यात उभ्या असलेल्या या निवडणूक आयोगाला बाहेर काढण्याच्या दृष्टीनं, कारण निवडणूक आयोग हा भारताचा अतिशय महत्त्वाचा लोकशाहीच्या दृष्टीनं कणा आहे आणि याच्यावरती प्रश्नचिन्ह निर्माण होत असताना त्यांनी ज्या दारुगोळ्यासह काल ते आले होते त्या सगळ्यातनं ते मुक्त झाले असं वाटतं का आरोपातून? विलास, एकतर या पत्रकार परिषदेला खूप उशीर झाला. राहुल गांधी यांनी हा विषय जनतेच्या न्यायालयात चर्चेला आणल्यानंतर अपेक्षा अशी होती की निवडणूक आयोग तात्काळ याला प्रतिसाद देईल, परंतु काही तांत्रिक बाबीत निवडणूक आयोग अडकून पडला. त्यांचं म्हणणं होतं की तुम्ही ॲफिडेव्हिटवर हे सगळं मांडा, मग आम्ही तुम्हाला उत्तर देऊ. तर त्यातली काय मेख आहे, काय अडचण आहे हेही लोकांच्या लक्षात आलं होतं. राहुल गांधी म्हणत होते की मी लोकसभेतला विरोधी पक्ष नेता आहे, मी सदस्यत्वाची शपथ घेतलेली आहे, संविधानाशी एकनिष्ठ, कशाला वेगळी परत एकदा तुमच्याशी म्हणजे तुम्हाला ॲफिडेव्हिटवर का देऊ. आता हे सगळं होत असताना मध्ये काही दिवस गेले, अचानक बिहारचा मुद्दा आला, तो प्रखर चर्चेचा मुद्दा बनला. सर्वोच्च न्यायालयात त्याच्यावर चर्चा झाली, त्यांचं काही मत आलं सर्वोच्च न्यायालयाचं. बिहारची त्यांची यात्रा सुरुवात झाली तेव्हा मग निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद झाली. खरं तर असं व्हायला नको आहे विलास. असं आहे की आपण कुठल्याही राजकीय पक्षाची बाजू घेणं हे पत्रकारांना अपेक्षित नाही, त्यांनी ती घेतलीच नाही पाहिजे, त्यांनी जनतेसाठी बोललं पाहिजे. या भावनेतून मला जो वेळ तुम्ही देणार आहात त्यात मी एकच म्हणणं मांडू इच्छितो की घटनाकारांनी देशामध्ये काही घटनात्मक संस्था यासाठी बनवलेल्या आहेत की त्यांचं स्वातंत्र्य कशानेही बाधित होऊ नये, त्यांनी लोकशाहीच्या जपणुकीसाठी काम करावं. अशा काही घटनात्मक संस्था आहेत. त्या घटनात्मक संस्थांनी, तिथे काम करणाऱ्यांनी आपल्याला कोण नियुक्त केलं ह्याचा विचार करू नये. कारण असं आहे की आजचा प्रश्न नाहीये हा. मला तर वाटतं आज भारताच्या राजकारणामध्ये जे काम करणारे प्रमुख चेहरे आहेत हे 30-40 वर्षांनी कुठं असतील मला माहित नाही. तुम्ही आम्ही कुठं असू आम्हाला माहित नाही. तुम्ही पुढच्या पिढ्यांना काय देणार आहात? खरंय.
तुम्ही पुढच्या पिढ्यांना भारत काय हाती सोपवताय त्यांच्या, तुम्ही काय अमेरिकेशी स्पर्धा करणारा भारत, जगातल्या महासत्तेची आकांक्षा बनणारा भारत तुम्ही काय देताय त्यांच्या हातामध्ये. आज घटनात्मक संस्थांची विश्वासार्हता जर टिकवायची असेल तर त्यांचं प्रत्येक वर्तन हे जनतेला जे अभिप्रेत आहे त्याच्याशी असलं पाहिजे, जनतेच्या मनामध्ये ज्या शंका आहेत त्याच्याशी त्याचं निराकरण करणारं असलं पाहिजे. आणि मला वाटतं कालची पत्रकार परिषद विलंबाने झाली, त्यात काही उत्तरं मिळाली नाहीत. मी थोडासा आणखी काही सेकंदाचा अवधी घेऊन तुम्हाला एकच सांगतो, त्यातला एक मुद्दा मला आश्चर्यकारक वाटला की सीसीटीव्ही फुटेज जर रेल्वे स्टेशनवर आम्ही प्रवाशांचं काढू शकत असू, शासकीय कार्यालयात जाणाऱ्या येणाऱ्यांचं काढू शकत असू, एसटी स्टँडवर बसलेल्या प्रवाशांचं काढू शकत असू, तिथं प्रायव्हसी ब्रीच होत नाही, तर मग निवडणुकीला उभे राहिलेल्या मतदारांची प्रायव्हसी कशी काय ब्रीच होते, मला काही कळलं नाही. अगदी खरं. त्यामुळे हा मुद्द्यावर मी इथे थांबतो, पुढे संधी दिली तर आणखी बोलेल. नाही, नक्की सर, कारण आज सामान्य माणसाच्या जे मनात आहे, जे त्याला वाटतंय तेच तुम्ही मांडलेलं आहे. अगदी तो मूळ प्रश्न आहे की कारण या सगळ्यातनं जे प्रश्न निर्माण झालेले ते प्रश्नाची उत्तरं मिळण्यापेक्षा अधिक प्रश्न निर्माण झाले असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. पण शैलेशजी, मुद्दा हा उपस्थित केला जातोय की तुमच्याकडनं म्हणजे काँग्रेसकडनं विरोधकांकडून काही गोष्टींच्याबद्दल विनाकारण सनसनाटी निर्माण केली जाते. त्यांचा असाही आरोप केला जातोय की अशा ज्या संस्था आहेत या संस्थांचं राजकीयकरण करणं हे धोकादायक आहे या देशासाठी, आणि तुम्ही त्या सगळ्याचं राजकीयकरण करताय, त्यांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करताय असा आरोप केला जातोय. उदाहरणादाखल त्यांचे काही आक्षेप मी तुम्हाला सांगतो, आता त्यांचे प्रतिनिधी नाही आहेत त्यामुळे मला आम्ही राजकीयकरण केलेलं नाही, मला त्यांचे प्रश्न तुम्हाला विचारावे लागतील. उलट पक्षी राजकीयकरण स्वायत्त संस्था असून इलेक्शन कमिशननी स्वतःचं केलंय. इलेक्शन कमिशननी स्वतःचं राजकीयकरण केलंय, ते भाजपाला पाठीशी घालतायत. आणि कालची निवडणूक आयोगाची जी प्रेस वार्ता होती ती चोर के दाढी में तिनका होती. मला एकाच प्रश्नाचं उत्तर निवडणूक आयोगाकडून पाहिजे का वोटर लिस्टमध्ये दुबार नावं नाहीत, की वोटर लिस्टमध्ये डेथ झालेल्या लोकांची नावं नाहीत, की वोटर लिस्टमध्ये मायग्रेट झालेल्या लोकांची जिथून ते मायग्रेट झाले आणि जिथे मायग्रेट झाले 2-2 ठिकाणी त्यांची नावं नाहीत, की वोटर लिस्टमध्ये ग्रामीण भागाच्या लोकांचं शहरी भागात सुद्धा पुन्हा वोटर लिस्टमध्ये नाव आलेलं नाही, एका राज्यातल्या लोकांचं दुसऱ्या राज्यात वोटर लिस्टमध्ये 2-2 राज्यांमध्ये वोटर लिस्टमध्ये नावं नाही. पण शैलेशजी ऐका ना, हा जो मुद्दा आहे ना त्या मुद्द्याबद्दल ते बोलले ना, आपण हे मान्य करूया. तुम्ही आता जिथे राहता तिथं पण तुमचं नाव असतं, तुमच्या गावात असतं, तुम्ही जिथं शिक्षण घेतलं तिथंही नोंदवता आणि आता कामाला आहे. आपली जबाबदारी आहे ती की बाबा आपण ते नाव डिलीट केलेलं पाहिजे. त्या त्रुटी आहेत, त्यांनी सांगितलं डबलिंग आहे नावांचं आणि त्याच्यासाठी आम्ही SIR जे करतोय ते त्यासाठीच करतोय. अनिल भाऊ बोंडे आपल्या सोबत आले. अनिल भाऊ, मला किती दिलासा वाटला तुम्ही आला. तेच म्हणतोय की डबलिंग नावं जर आहे, ट्रिपलिंग नावं जर आहे, 4 टाइम्स जर नावं आले, मला असं वाटतंय की जर डबलिंग नाव आहे, ट्रिपलिंग नाव आहे, 4 टाइम्स नाव आहे, तर आम्ही व्हिडिओ फुटेज मागतोय तुम्हाला, सीसीटीव्ही फुटेज त्याच्यासाठीच मागतोय की खरं त्या लोकांनी एकच वेळेस केलंय मतदान की वारंवार मतदान केलंय. आणि या सगळ्या गोष्टी लपवण्याचं इलेक्शन कमिशनला काही कारण नाही, की इलेक्शन कमिशन एक ऑटोनॉमस बॉडी, स्वायत्त संस्था आहे. त्यांनी कोणत्याही एका पक्षाची पाठराखण करायची गरज नाही. आम्ही जर म्हणतो की आम्ही परीक्षेला बसलो, दुसऱ्या परीक्षेला बसला आणि एकाने चिटिंग केली, तर ज्यांनी चिटिंग केली त्याची आम्ही जर कंप्लेंट करतोय तर त्या कंप्लेंटवर कॉग्निझन्स घ्यायला पाहिजे. त्यांनी अश्युरन्स द्यायला पाहिजे की याच्यावरती आम्ही स्ट्रिक्ट ऍक्शन घेणार आहोत म्हणून. ठीक आहे, कुठे जर चिटिंग झाली असेल. अनिल बोंडे आपल्या सोबत आहेत. अनिल भाऊ, माझा आवाज येतोय तुमच्यापर्यंत? हो येतोय, आवाज येतोय. बरं, थेट प्रश्न तुम्ही सगळ्यांचं म्हणणं ऐकलं असेल. मला त्या सगळ्यावरती तुमचं उत्तर हवं आहे. अजूनही निवडणूक आयोगानं जे उत्तर दिलेले आहे ते समाधानकारक नाही असं मत येतंय सगळ्यांचं. आता जो निवडणूक आयोग आग्रह धरतोय राहुल गांधींनी ॲफिडेव्हिट द्यावं, मग राहुल गांधी म्हणतायत अनुराग ठाकूरांनी का देऊ नये, ते त्यांनाही मागावं. निवडणूक आयोग भेदभाव करतोय का? निवडणूक आयोगासाठी काही लाडके आणि काही दोडके आहेत का? विलास, एक गोष्ट समजून घ्या प्लीज, की निवडणूक आयोगाने फक्त राहुल गांधीचं नाव घेऊन ऍफिडेव्हिट द्या असं म्हटलं नाहीये. त्यांनी हे म्हटलं की ज्यांना ज्यांना आरोप करायचे आहे, ज्यांना ज्यांना निवडणूक आयोगाकडे तक्रार करायची आहे किंवा काही सांगायचं आहे, त्यांनी ऍफिडेव्हिटीवर करा, त्यांनी हलफनाम्यावर करा. आणि जर करत नसाल तर तुमच्या आरोपामध्ये तथ्य नाही. अनुराग ठाकूरांनाही जरी आरोप करायचे असले तरी अनुराग ठाकूरांनाही तोच नियम लागू आहे. आणि दुसरी महत्वाची गोष्ट की मी पाहिलं की निवडणूक आयोगाने 85 मिनिटाची जी पत्रकार परिषद घेतली
त्यामध्ये हे निश्चितपणे दिसलं की राहुल गांधी किती हास्यास्पद आरोप करतात आहे आणि राहुल गांधी फक्त संभ्रम पसरवण्यासाठी आरोप करतात आहे. बर, निवडणूक आयोगच नाही तर सगळ्या स्वायत्त संस्थांना संशयास्पद स्थितीमध्ये आणणं हाच एकमेव उद्देश आहे. आणि त्यामुळे निवडणूक आयोगाने कितीही समजावून सांगितलं तरी लोकांच्या मनात संभ्रम राहणार नाही. पण काय राहुल दुश्मनी असेल गांधीच्या त्यांची, का मनात त्यांना असं करायचं असेल बरं? संभ्रम राहणार. आता एकच उदाहरण देतो मी, हा, एकच उदाहरण देतो. त्यांनी सांगितलं की घराचा नंबर, राहुल गांधींनी किती ताकदीने सांगितलं की 0 नंबरच्या घरामध्ये सगळ्यांचे 0 नंबरचे कसे. या माणसाला ग्रामीण भागच माहित नाही ना. ग्रामीण भागामध्ये कुठे घराला नंबर दिला असतो? जो बेगर माणूस असतो, जो पुलाच्या खाली झोपतो, त्याचा कुठे नंबर असतो? मग त्याला एक स्टॅच्युटरी नंबर म्हणून 0 नंबर जर दिला, हे खरं म्हणजे राहुल गांधींनी समजून घ्यायला पाहिजे. अगदी खरं आहे, अगदी खरं आहे. अनिल भाऊ, तुम्ही बोललात ना, 100% खरं आहे हे. राहुल गांधींनी ही गोष्ट समजून घेतली पाहिजे. पण निवडणूक आयोग सीसीटीव्ही फुटेज काय हे करताय? सांगतो ना, सीसीटीव्ही फुटेजच्या संदर्भात सांगतो. प्लीज. 45 दिवसाच्या आत निवडणुकीच्या प्रक्रियेवर जर आक्षेप घेतला, म्हणजे एखादा कॅन्डिडेट जर हारला आणि त्यांनी 45 दिवसाच्या आत कोर्टात गेलं किंवा आक्षेप घेतला, 45 दिवसाच्या आतच जाता येतं कोर्टात, नंतर नाही जाता येत, जर गेलं तर कोर्टाच्या माध्यमातून ते सगळ्या ज्या केसेसमध्ये सीसीटीव्ही जपून ठेवतात आणि सीसीटीव्ही सादर केला जातो. आता जे उदाहरण दिलं होतं, तुम्हीच दिलं होतं मला असं वाटतं, की एखाद्या कॉलनीमध्ये जर काही गोष्ट झाली तर कॉलनीवाल्यांनी सीसीटीव्ही द्यावा का नाही. सार्वजनिक दिल्या जात नाही, पोलीस मागतात तेव्हा पोलीस तो सीसीटीव्ही जप्त करतात. परंतु सार्वजनिकरित्या सगळ्यांना टीव्हीवर दाखवायसाठी तो सीसीटीव्ही नसतो. टीव्हीवर प्रदर्शित करा थोडं कोणी म्हणालंय की टीव्हीवर निवडणुकीच्या वेळेस, आणि असंही निवडणूक सगळे पत्रकार कव्हर करतातच की अनिल भाऊ. सेल्फी पॉइंट लावता तुम्ही बाहेर निवडणूक केंद्राच्या बाहेर. निवडणूक आयोग सीसीटीव्हीचं कव्हरेज 100% मिळतं. हरियाणाच्या निवडणुकीमध्ये तेच झालं. ताबडतोब आक्षेप नोंदवला गेला. सीसीटीव्हीचं कव्हरेज कोर्टाने बोलावलं आणि त्यामध्ये जे काही दिसलं त्यावर कोर्टाला निर्णय घ्यावा लागला. तिसरी महत्वाची गोष्ट, तिसरी, एका बापाला 40 मुलं आहे का, त्याचंही उत्तर राहुल गांधीला मिळालं की एक जर धर्मगुरू असेल, त्यांचे जर शिष्य असतील, त्यांच्या शिष्याचं नाव आहे, लोक समोर येऊन सांगतात आहे. आता हे डुप्लिकेशन म्हणजे अनेक ठिकाणी होतात, हो आहेत, आणि त्याच्यासाठी तर SIR आहे, त्याच्यासाठी तर इंटेन्सिव्ह रिव्ह्यू आहे. आणि म्हणून जर का निवडणूक आयोग ती चूक जर दुरुस्त करत असेल, म्हणजे ती चूक यासाठी की खरं जर पाहिलं तर प्रत्येकाने नाव दुसरीकडे नोंदवताना, शिफ्ट होताना आपला दुसरा फॉर्म भरून इथलं नाव कॅन्सल केलं पाहिजे. पण होत नाही. मृत्यू झालेल्यांची नावं, आता बिहारमध्ये जेवढ्या लोकांचे मृत्यू झाले, आता त्यांनी म्हटलं की एका वर्षात एवढे मृत्यू झाले का? अरे 20 वर्षापासून मृत्यू झाले. जर तो इंटेन्सिव्ह रिव्ह्यू जिवंत आहे त्यांचे पण डिलीट केले जात आहेत, त्यावर आक्षेप आहे. ऐका ना, आणि म्हणून आता घरोघरी जाऊन जर इंटेन्सिव्ह रिव्ह्यू होत असेल आणि तो पूर्ण देशात झाला पाहिजे, आणि पूर्ण देशात होणार. सर्वात महत्वाचं आहे का, तुमचं घर असो नसो, तुम्ही 18 वर्षाचे आहात आणि भारताचे नागरिक आहात, तर तुम्हाला मतदानाचा अधिकार मिळाला पाहिजे. आज यांचा प्रॉब्लेम काय आहे की यांना 100% माहिती आहे आपण जिंकू शकत नाही. आता विधानसभा आणि महाराष्ट्रातल्या लोकसभेमध्ये हे जरा राजकीय, मला राजकीय चर्चा थोडीशी टाळायची आज. अनिल भाऊ ठीक आहे, ते हरलेलेच आहे, ते काय व्हायचं त्यांचं ते होऊ देत नाही. हे जे आरोप करतात, राजकीय आरोप करतात, आताही यांना जे उत्तर मिळाले निवडणूक आयोगाचे, अजूनही काही शंका असतील तर त्या नाही. महाराष्ट्रात 40 लाख जे मतदार वाढले ना अनिल भाऊ, त्याच्याबद्दल उत्तर का दिलं जात नाहीये? निवडणूक आयोगानं काल द्यायला पाहिजे होतं ना. वाढलेले आहेत, तेही मिळतात. आणि सर्वात महत्वाची गोष्ट की जी मतदार यादी आहे ती वेबसाईटवर आहे. त्यावर जर तुम्ही तुमचा एपिक नंबर टाकला तर तुमचं नाव कुठे आहे. आणि यांनी काय म्हटलं, फक्त मशीन रिडेबल यादी नाहीये, परंतु ती यादी डाउनलोड करता येते पूर्णतः. आणि इपिक नंबर जर टाकला तर तुमचं नाव नाही, डिजिटल इंडिया म्हणायचं आणि पुन्हा डिजिटली ते द्यायचं नाही. नावाचे म्हणजे शैलेश अग्रवाल असेल तर त्याचे पहिले 3 अक्षर अग्रवाल नावाचं
तीन अक्षरं टाकले तरी त्यांचा एपिक नंबर आणि कोणत्या बूथ मध्ये मतदान होतं हे सुद्धा आहे. म्हणून लोकांना माहिती आहे. बरं ठीक आहे अनिल भाऊ मी दोघांकडून उत्तर घेतो. आधी ताई तुम्ही उत्तर द्या, नंतर शैलेजी तुमच्याकडे येतो. मला वाटतंय की सगळे प्रश्न तसेच अनुत्तरित आहेत आणि गोलमाल सगळं चाललेलं आहे. तुमचा कॅमेरा ऑडिओ येतोय, कॅमेरा गेलाय जरा प्लीज. रवी किरण सर, मला आपल्याबद्दल प्रचंड आदर आहे आणि आपण आता जी भूमिका मांडली ती अशीच थोड्याफार फरकाने भूमिका मागच्याच आठवड्यात याच विषयाच्या संबंधाने विलास भाई यांनी जी चर्चा बोलावली होती त्यात अभय देशपांडे सरांनी मांडली होती की सगळ्याच यंत्रणा, सगळ्याच स्वायत्त संस्था सडलेल्या आहेत असं काही नाही. आपण सगळ्याच स्वायत्त संस्थांवरती संशय घेऊन चालणार नाही, पण स्वायत्त संस्थांची सुद्धा ही जबाबदारी आहे की त्यांनी पारदर्शकता जपली पाहिजे. ही पारदर्शकता जपताना आपण जो मुद्दा महत्वाचा मांडलेला होता की मुळात निवडणूक आयोगाला पत्रकार परिषद घ्यायला वेळ लागलेला आहे, याला काउंटर करताना आता जे मांडलं गेलं की मुळात ऍफिडेव्हिशन का दिलं नाही, तर त्याचं मी आधीच सांगितलंय की ऑलरेडी निवडणूक आयोगाचा जो डेटा आहे त्याच डेटाला अनालिसिस केलंय. आता जे म्हटलं गेलं की 45 दिवसांच्या आत जर कोर्टाकडे तुम्ही दाखल केला विषय तर तुम्हाला त्याचं सीसीटीव्ही फुटेज मिळतं. तर मी आपल्याला सांगितलं पाहिजे आणि जबाबदारीनं सांगितलं पाहिजे, कारण माझ्या पक्षातले अनेक लोक आहेत. अगदी आमच्या पुण्यातले राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार साहेब पक्षाचे प्रशांत जगतापजी असतील किंवा माझ्या पक्षाच्या बुलढाणा विधानसभा मतदारसंघातल्या जयश्री शेळके असतील, या सगळ्या लोकांनी, महाराष्ट्रातल्या तब्बल 48 लोकांनी तात्काळ कोर्टामध्ये याचिका दाखल केलेल्या आहेत. हे कदाचित विरोधकांना माहित नसेल तर त्यांना माहिती असावं की 48 लोकांनी कोर्टामध्ये याचिका दाखल केलेल्या आहेत. आता दुसरा मुद्दा की मग राहुलजींनी प्रेस घ्यायला उशीर का लावला, तर जो काही डेटा दिलेला होता तो डेटा इलेक्ट्रॉनिक पद्धतीचा नव्हता. तो 7-7.5 फूट उंचीचे जे गठ्ठे होते त्या गठ्ठ्यातनं अनालिसिस करून तुम्हाला सगळी माहिती, म्हणजे गरज आमची आहे ना बाबा, लोकशाही वाचवण्याची जबाबदारी आमची आहे, संविधान वाचवण्याची जबाबदारी आमची आहे. सो आम्हीच अभ्यास करावा लागेल, आम्हीच सॉर्टिंग करावं लागेल, आम्हीच सगळं करावं लागेल. सो त्या सगळ्या गोष्टींच्यासाठी वेळ लागला. शपथपत्र पण द्यावं लागेल. यशोमती ठाकूर यांनी 2 दिवसांपूर्वी अजून एका वृत्तवाहिनीला मुलाखत देताना सगळा डेटा आणि एक्सेल लिस्ट घेऊन त्या बसलेल्या आहेत आणि त्या एक्सेल लिस्ट सह त्या सांगताहेत की 2014 ते 2019 साधारण 25,000 मतदार माझ्या मतदारसंघात वाढले, म्हणजे वर्षाला 5,000. 19 ते 24 सुद्धा सरासरी 25,000चा डेटा आहे, म्हणजे वर्षाला 5,000. अचानक आता जी काही मतांचा आकडा आहे तो माझ्या आकलनाचा बाहेरचा आहे. आता हा प्रश्न एकट्या यशोमती ठाकूरांचा नाही, हा अनेक लोकांचा आहे. आता तरी सुद्धा जर असं म्हणणं असेल की राहुलजी फेक बोलतायत, राहुलजी वेग बोलतायत, आणि आम्ही म्हणतोय तेच खरं आहे, कारण लॉजिकली बोलायचं नाहीये, कुठल्याही कायद्याचा आधार घेऊन बोलायचं नाहीये. बोलायचंय कसं, तर भांडाभांडी करून बोलायचं आहे. तर भांडाभांडी करून आणि प्रत्येक विषयाला धार्मिकतेकडे वळवण्यामध्ये ज्या भाजपाचा हटखंड आहे त्यांना धार्मिकतेच्या अंगानं समजावण्याची गरज आहे की भाजपा ज्या हिंदुत्वाचा मुद्दा पुढे रेटते आणि ज्या हिंदुत्वामध्ये खरं तर धर्म हा विषय मार्केटिंगचा नसावा, तो वैयक्तिक श्रद्धेचा असावा, पण धर्म हा मुद्दा मार्केटिंगचा आणून ज्या प्रभू श्रीरामाच्या नावाचं मार्केटिंग भाजपा करू पाहते, त्या प्रभू श्रीरामांचा एक महत्वाचा दाखला आहे की त्यांच्या संबंधाने एका क्ष माणसाने शंका घेतली आणि सीतामय्यांना अग्निपरीक्षा द्यावी लागली. हे रामायणामध्ये सगळ्यांनी वाचलं, लिहिलं, ऐकलं, बोललं. आता जर निवडणूक आयोगावर आणि भाजपावर एवढे सगळे लोक 300 पेक्षा, ठीक आहे, मी थेटच विचारतो ना, तुम्ही सगळे दाखले बिखले दिले, मी अनिल भाऊंना थेट विचारतो. अनिल भाऊ, अग्निपरीक्षेला सामोरे जाताय का? खरं म्हणजे अग्निपरीक्षाचाही सध्या सुरू आणि निवडणूक आयोग अतिशय चांगल्या रीतीने, आता मी निवडणूक आयोग उलट असलेला व्हीव्हीपॅट काढून घेते. आता मी विचारतो उत्तर घेतो. हा, तुमचं एवढं शांततेने ऐकलं ना. एक महत्वाची गोष्ट की विलास, तुम्ही पण म्हणत होते की निवडणूक आयोगाने उशीर केला, रवी किरण पण म्हणत होते. एक गोष्ट लक्षात घ्या की निवडणूक होऊन 12 महिन्याच्या वर झाल्यानंतर राहुल गांधीला आता ते लक्षात आलं किंवा अभ्यास करायला एवढा वेळ लागला. निवडणूक आयोगाने 7 दिवस घेऊ नये त्यांच्या आरोपाचा अभ्यास केला होता ना. नाही म्हणून म्हणतो. दुसरी महत्वाची गोष्ट की यशोमती ठाकूरांनी
जर का 35,000 मतं वाढलेले असतील तर त्यांनी निवडणूक आयोगाने सांगितलं की ऍफिडेव्हिटवर द्यावं, पत्रकार परिषद घेण्यापेक्षा ऍफिडेव्हिटवर द्यावं. आता मला सांगा, शरदचंद्र पवार यांनी म्हटलं होतं की 2 माणसं आले माझ्याकडे आणि 2 माणसं आले आणि त्यांनी म्हटलं की मी 160 जागा निवडून आणून देतो, ऍफिडेव्हिटवर द्यावं. एक माजी राज्यमंत्री आहे, त्यांनी सांगितलं, एक माजी राज्यमंत्री आहे, त्या माजी राज्यमंत्र्यांनी सांगितलं की एक जण आला की निवडणूक आयोगाने सांगितलं 10,000 मतं मी ऍड करतो किंवा सबट्रॅक्ट करून देतो, तुम्ही एवढे पैसे द्या, ऍफिडेव्हिटवर द्यावं, त्याची चौकशी सुरू होईल ना. आणि पहिल्यांदा हेही होईल की तुम्ही कोणता माणूस आहे तो आयडेंटिफाय करता येईल, पोलीस मध्ये चांगल्या तऱ्हेने तक्रार द्यावी, FIR दाखल करावा. हे काहीच करायचं नाहीये. ठीक आहे, फक्त पत्रकार परिषद घ्यायच्या आणि हे काही आज थोडी केलंय. आणि मोदीजींना यांनी फरक पडत नाही, कारण की त्यांची विश्वासार्हता लोकांच्या मनामध्ये आहे. पहा, यांनी म्हटलं नव्हतं का चौकीदार चोर आहे म्हणून, अनेक वर्षापर्यंत म्हटलं, काही फरक पडला का? यांनी म्हटलं नाही का ईव्हीएम खराब आहे. समजा जर ईव्हीएम जर खराबच करायची होती तर मतदार यादीमध्ये कशाला असं म्हणणं आहे मतदार यादीत गोळ आहे म्हणून काहीच फरक पडत नाही. आमच्या हातात असेल तर कशाला मतदार वाढवावं लागतात? आणि त्यामुळं एका आरोपावर तर कमीत कमी स्टिकअप राहा. बरं, ठीक आहे, एका आरोपावर तर कमीत कमी सुषमाताई त्यांचा मुद्दा बरोबर आहे ना. ईव्हीएम वर घोळ आहे, घोळ नेमका कुठे? एका आरोपात का तुम्ही ठाम राहत नाही, वेगवेगळे आरोप करत राहता? हिट अँड रन सुरू आहे का? ईव्हीएम जर आमच्या हातात असती तर मग निवडणूक आयोगाचे आम्हाला कमी जास्त कशाला करावं लागतंय? 40 लाख मतं कशाला वाढवावं लागतात? आता खरं कारण तुम्हालाच माहित आहे. सुषमाताई, पटकन 30 सेकंद मला सगळ्यांकडे द्यायचे. 2 मुद्दे महत्वाचे. एक की काँग्रेस पक्षाला जर इतका वेळ लागत असेल तर निवडणूक आयोगाला किती वेळ लागत असेल, हा युक्तिवाद अत्यंत बालिश आहे. हे समजून घ्या की राजकीय पक्ष फक्त निवडणूक लढवत असतात. निवडणुकीच्या संबंधाने असणारं सगळं जे काम आहे ते निवडणूक आयोग करतं. निवडणूक आयोगाचं कामही जर राजकीय पक्षाने किंवा काँग्रेसने किंवा इतर करायचं असेल तर निवडणूक आयोगाला पगार कशाचा दिला जातो? काय फक्त भाजपची हुजरेगिरी आणि मुजरेगिरी करण्याचा पगार निवडणूक आयोगाला दिला जातो का? एक. दुसरं असं की जर इतका विश्वास आहे मोदीजींच्या नेतृत्वावर आणि भाजपाला स्वतःच्या कार्यकर्तृत्वावर, तर एका मरकजवाडीने एक प्रयोग केला की ठीक आहे आम्ही बॅलेटवर निवडणूक घेऊन दाखवतो. एका गावाने, एका ग्रामपंचायतीने फक्त नुसता प्रयत्न केला तर भाजपा हादरून गेली. अख्खा सगळा पोलीस फोर्स तिकडे बोलावला. अरे घाबरता कशाला? आहे ते व्हीव्हीपॅट काढून घेताय. एका मरकजवाडीने प्रयोग केला तर घाबरला. आता पुन्हा ईव्हीएम येईल चर्चेत आणि त्याच्यावर वेगळी चर्चा सुरू होईल. नाही, मौलाना अबुल कलाम आझाद यांना निवडून आणण्यासाठी नेहरूजींनी फोन केला होता तिथल्या डीएमला आणि एक गठ्ठा बॅलेटचा तो तिकडे सरकवला. हे संपूर्णतः पुस्तकात आलेलं आहे, संपूर्णतः आलेलं आहे व्हॉट्सअपवर. अनिल भाऊ, तुमच्या मताशी मी एकार्थी सहमत याच्यासाठी आहे की आपण सुद्धा सिनेमांमध्ये वेगवेगळ्या याच्यातून पेपरमध्ये वाचलं की ते बॉक्सची बॉक्स पळवले जायचे. बिहारमध्ये निवडणूक कशी व्हायची आपल्याला माहिती आहे. प्रश्न तो नाहीये, ते होतं, पण आपल्याला सुधारावं लागेल ना. जे चुकीचं ते मागे इव्हॉल्व प्रोसेस आहे ना, पारदर्शकता आणावी लागेल आपल्याला. मताची चोरी, बॅलेटवरच्या मताची चोरी करायची आहे आणि म्हणून हा गोंधळ. बरं, ठीक आहे. रविकिरण सर, आता शेवटचं हत्यार म्हणून एक प्रकारे महाभियोग आणण्याच्या दृष्टीनं विरोधकांची तयारी सुरू आहे असं कळतंय. विरोधकांच्या हातातलं अस्त्र काय आता या पुढच्या लढाईतलं, टीका टिप्पणीच्या पलीकडे? नाही, सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तीच्या पदाचं संरक्षण दिलेलं असल्यामुळे हा महाभियोग संमत होईल वगैरे काही नाही. हा विषय चर्चेत ठेवण्याचं कौशल्य काँग्रेस वापरत आहे. प्रश्न एवढाच आहे विलास, हे सगळे राजकीय पक्ष आपापल्या भूमिका त्वेषाने मांडतील. प्रश्न हा आहे, पुन्हा पुन्हा मी तेच म्हणतोय की भारतीय लोकशाहीमध्ये निवडणूक पद्धत अतिशय जपून वापरण्याची गोष्ट आहे. तिच्यामध्ये कुठलाही शंकेला वाव राहू नये. मला एक कळत नाही की जर समजा तुम्हाला सीसीटीव्ही फुटेज हवं असेल तर तुम्हाला हायकोर्टात जायला पाहिजे, मग 45 दिवसातच मागितलं पाहिजे. निवडणूक, भारतीय लोकशाहीमध्ये निवडणूक ही अडथळ्याची शर्यत का बनवावी? अनिल भाऊ बोंडे ज्या जिल्ह्यात येतात त्या जिल्ह्यामध्ये सुदाम काका देशमुख सारखे एक अतिशय निस्पृह, अतिशय प्रामाणिक असे लोकप्रतिनिधी होते की ज्यांची निवडणूक जनता लढत होती. अशा गरीबातल्या गरीब साधारण उमेदवाराला जर निवडणुकीविषयी शंका उपस्थित करायची असेल तर त्यांनी हायकोर्टात महागडा मार्ग का? ही अडथळ्यांची शर्यत संपली पाहिजे सर, हीच अपेक्षा आहे. माझा वेळ संपलाय, माफ करा, मी बाकीच्यांकडे जाऊ शकत नाहीये, पण आशा करूया अडथळ्यांची शर्यत संपेल आणि प्रेक्षकांना आपण जो प्रश्न विचारला होता त्या प्रश्नाचं
तुम्ही काय उत्तर दिले, चर्चा काय झाली हा भाग सोडून द्या. प्रेक्षकांना काय वाटलं, गेल्या काही दिवसातल्या याच्यातून मतचोरीवर निवडणूक आयोगानं दिलेलं उत्तर समाधानकारक वाटलं का जनतेला? 14% लोकांना होय वाटलंय, 86% लोकांनाही वाटलंय. लोकशाहीमध्ये लोकांच्या मतांचा आदर करणं आपल्या सगळ्यांचं कर्तव्य आहे. निवडणूक आयोग सुद्धा हे बघेल, त्यांच्यापर्यंतही पोहोचेल आशा करूया, कारण इथं सगळं पारदर्शक. बडे मुद्देच्या आजच्या चर्चेत आपण सगळे आलात, आपली भूमिका मांडली, त्याबद्दल सगळ्यांचे मनापासून आभार. बडे मुद्देच्या आजच्या चर्चेत आपण इथेच थांबतोय. धन्यवाद.